हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं टेस्टी मोमेंट्समध्ये आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये सुद्धा। हा जो मी व्लॉग टाकत आहे हा शनिवारचा संध्याकाळचा व्लॉग आहे। त्या दिवशी मी इन्व्हाइट केलेलं होतं मी माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या फॅमिलीला डिनरसाठी मेनू मी अगोदर डिसाईड करून ठेवलेला होता। त्याच्यासाठी मी बनवणार होती भाजीमध्ये मटर पनीर, त्याच्यानंतर चायनीज व्हेजिटेबल पुलाव आणि त्याच्यानंतर साधी फुलका रोटी आणि स्वीट मी बाहेरूनच आणलेलं होतं रसगुल्ला। मी माझ्या यूट्यूब चॅनलवर या अगोदरही मटर पनीरची रेसिपी बरेचदा शेअर केलेली आहे। मी 2 कांदे घेतलेले आहे, त्याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलं। 2 टोमॅटो घेतलेले आहे पिकलेले। कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये कांदे, टोमॅटो, 5 ते 6 काजू, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी विलायची, त्याच्यानंतर अद्रकाचे काप आणि 1 छोटी विलायची ग्रीन कार्डमम आणि 6 ते 7 मी त्याच्यामध्ये काळे मिरे घातलेल्या होत्या। आणि पाणी आटेपर्यंत आणि चांगलं टोमॅटो कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान उकळू द्यायचं आहे, कारण टोमॅटोचं जे वरचं साल आहे ते इझिली निघालं पाहिजे। हे ग्रेव्हीचं साहित्य उकळेपर्यंत मी इकडे व्हेजिटेबल पुलावची तयारी सुद्धा सुरू करून दिली। त्याच्यासाठी मी अर्धा गाजर घेतला, त्याला वरून सोलून घेतलं आणि त्याचे असे बारीक बारीक पीस कट करून घेतले। त्याच्यानंतर फ्रेंच बीन्स घेतल्या, त्या सुद्धा बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेतल्या। मशरूम सुद्धा अशा पातळ पातळ काप करून घेतले। त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या। त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर कट करून घेतली। आलं आणि लसूण एकदम फाईन चॉप करून घेतलं आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तर भात बनवायला घेतला। तर भात बनवत असताना मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं खाण्याचं तेल आणि थोडंसं मीठ घातलं आणि व्यवस्थित त्याला एकजीव करून कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत मी हा जो भात आहे कुकरला लावून घेतला आणि याचंच आपण नंतर व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहोत। मटारचे फ्रेश दाणे सुद्धा सोलून घेतले। इकडे जे ग्रेव्हीचं साहित्य आहे ते सुद्धा थंड झालेलं होतं। जे टोमॅटो असतात त्याच्यावरचं जे साल असतं ते मी रिमूव्ह करून घेतलं आणि मिक्सी जारमध्ये सगळं साहित्य ट्रान्सफर करून घेतलं आणि त्याची फाईन अशी प्युरी तयार करून घेतली। पद्धतीने मटर पनीर अगदी सहज लवकर बनतं आणि टेस्टी सुद्धा बनून तयार होतं। त्याच्यानंतर पनीर घेतलं, पनीरला क्यूबमध्ये कट करून घेतलं। साधारणतः 200 ग्रॅम मी इथे पनीर वापरत आहे। कढईमध्ये तेल घातलं, तेलामध्ये जे पनीर असतं चांगलं थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलं। आता बरेचदा काय होतं पनीरच्या भाज्यांमध्ये पनीर चिवट येतं किंवा कडक येतं, एकदम सॉफ्ट स्पंजी लागत नाही, म्हणून पटकन काय करायचं ना, जे फ्राय केल्या ना पाण्यामध्ये टाकून घ्यायचं, त्याच्यामुळे पनीर कडक येत नाही आणि छान स्पॉंगी बनतं आणि एकदम असं खाण्यास चविष्ट ते लागतं। त्याच्यानंतर त्याच्यामध्येच 1 चमचा तूप घातलं आणि त्याच्यामध्ये ही जी ग्रेव्ही तयार करून ठेवलेली होती आपण ही मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये ही प्युरी व्यवस्थित छान तेलामध्ये फ्राय होऊन जाते आणि तेल असं सुटायला लागलं की मग याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ घातले आणि पहिल्यांदा ना मटरचे दाणे घालायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि मीडियम फ्लेमवर याला चांगलं उकळू द्यायचं। म्हणजे मटर अगोदर सॉफ्ट होऊ द्यायची, शिजू द्यायची ग्रेव्हीमध्ये आणि त्याच्यानंतरच आपल्याला पनीर ॲड करायचं आहे। तुम्हाला माझे हे डेलीचे व्लॉग्स किंवा कुकिंग व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। इथे मी पनीर ॲड करून घेतलं ग्रेव्हीमध्ये, थोडंसं पाणी घातलं, 1 चमचा अजून वरून तूप घातलं, अगदी थोडीशी अर्धा चमचा छोट्या चमच्याने साखर घातली आणि गॅसची फ्लेम अगदी लो करून छान भाजी शिजायला ठेवून दिली। इकडे आपण पुलावसुद्धा फ्राय करून घेऊया। त्याच्यासाठी 1 चमचा भरून तूप घातलं, तूप चांगलं कडकडीत गरम झालं की 1 चमचा जिरे घातलं। त्याच्यानंतर फाईन चॉप केलेलं आलं आणि लसण, हिरवी मिरची, सगळ्या वेजीज कट करून ज्या ठेवल्या होत्या त्या घातल्या। त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि जी पर्पल कलरची कॅबेज असते ती सुद्धा मी ॲड केली। गॅसची फ्लेम हाय करायची आणि भाज्या अगदी सॉते करून घ्यायच्या, खूप जास्त शिजवत बसायच्या नाही ते। त्याच्यानंतर जेवढं पुलाव तुम्हाला बनवायचं आहे भाज्यानुसार त्याच्यामध्ये अर्धं जर मी भात साधा भात अलग ठेवला, अर्धं जे भात आहे त्याच्यामध्ये मोकळं करून घातला। त्याच्यानंतर 1 चमचा मिरे पावडर, 1 चमचा
जो चाऊमिन सॉस असतो त्याच्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस सगळं मिक्स असतं ते घातलं आणि चिली ऑइल घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं, कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे मापून तोलूनच आपल्याला मीठ घालायचं आहे. भरपूर अशी वरून कोथिंबीर घातली आणि इथे मस्त आपला जो पुलाव आहे चायनीज तो रेडी आहे. आणि अशा प्रकारे अर्ध साहित्य माझं बनवून झालं. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी अर्ध साहित्य शूट केलं नाही. तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये.